कधी विचार केलाय काही आवाज असे का असतात जे ऐकता क्षणी आपल्या अंगावर सर्रकन काटा येतो? जसे की फळ्यावर नखं ओढण्याचा तो कर्कश आवाज किंवा थर्माकॉल एकमेकांवर घासण्याचा आवाज. हा एक खूपच विचित्र आणि अस्वस्थ करणारा अनुभव आहे जो आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने घेतला असेल. पण असं नक्की का होतं? यामागे काही ठोस विज्ञान आहे की ही फक्त आपली कल्पना आहे? चला आज आपण याच त्रासदायक आवाजांच्या रहस्याचा छडा लावूया. हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या संपूर्ण विश्लेषणाच्या मुळाशी घेऊन जाणार आहे. ही फक्त एक साधी चीड आहे की यामागे आपल्या शरीरात आणि आपल्या मेंदूमध्ये घडणारी एखादी खूप खोलवरची गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. चला या रहस्याची एक एक गाठ सोडूया. चला तर मग आपल्या तपासाच्या पहिल्या भागाकडे वळूया. ही एक अशी भावना आहे जी जगभरातल्या सगळ्या लोकांना, मग त्यांची भाषा कोणतीही असो, संस्कृती कोणतीही असो, सारखीच जाणवते. ही एक अनैच्छिक प्रतिक्रिया आहे, म्हणजे ह्यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं. ही एक अशी विचित्र भावना आहे जी आपल्या सर्वांना एकत्र बांधते. आणि हो, या विचित्र अनुभवाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेला एक खास नाव आहे, सायको अकॉस्टिक्स, म्हणजेच ध्वनी मानसशास्त्र. हे शास्त्र आपल्याला हे समजायला मदत करतं की कोणताही आवाज केवळ आपल्या कानांपर्यंत मर्यादित नसतो, तर त्याचा आपल्या मनावर आणि शरीरावर किती खोलवर परिणाम होत असतो. संशोधकांना एक महत्त्वाची गोष्ट आढळली आहे. ही जी भावना आहे ना, ही केवळ राग किंवा चीड नाहीये. ही एक पूर्णपणे वेगळीच भावना आहे. इतकी वेगळी की स्पॅनिश भाषेत तिला ग्रीमा असं एक खास नावसुद्धा दिलं गेलंय. हे नाव अशाच विशिष्ट आवाजांमुळे किंवा स्पर्शांमुळे अंगावर येणाऱ्या विचित्र, काटे आणणाऱ्या संवेदनेसाठी वापरलं जातं. बरं, आता आपण ह्या त्रासाच्या मुळाशी जाऊया, म्हणजे त्याच्या शरीररचनेत. आता आपण हे बघूया की आवाजाच्या भौतिक गुणधर्मांमध्ये असं काय आहे जे आपल्याला इतका त्रास देतं. पहिला सुगावा कुठे मिळतो ते पाहू. आपल्याला अनेकदा वाटतं की मोठा आवाज म्हणजे जास्त त्रास, पण गंमत म्हणजे इथे तसा अजिबात नाहीये. या विचित्र जाणीवेचं खरं कारण आवाजाची तीव्रता किंवा तो किती मोठा आहे हे नसून त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. सोप्या भाषेत त्याची पट्टी किंवा पिच. तर संशोधकांनी ती अचूक फ्रिक्वेन्सी रेंज शोधून काढली आहे जी मानवी कानांना सर्वाधिक त्रासदायक वाटते. आणि ती रेंज आहे 2000 ते 4000 हर्ट्झ. हर्ट्झ म्हणजे आवाजाच्या कंपनांचं मोजमाप, म्हणजे एका सेकंदात किती कंपने होतात. आणि या रेंजमधली कंपने आपल्या कानांना अक्षरशः टोचतात. आणि इथेच फिजिकल हायपोथेसिस म्हणजे भौतिक परिकल्पना समोर येते. या अभ्यासानुसार प्रॉब्लेमचा एक मोठा भाग आपल्या शरीरातच आहे. हो, आपल्या स्वतःच्या कानाची रचनाच या त्रासाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या कानाची जी नलिका आहे तिचा आकार असा आहे की ती एका नैसर्गिक अँप्लिफायर सारखं काम करते. म्हणजे जेव्हा 2000 ते 4000 हर्ट्झमधला आवाज आपल्या कानात शिरतो तेव्हा हा आकार त्या आवाजाला अजून मोठा करतो आणि त्यामुळे एक सामान्य त्रासदायक आवाज थेट वेदना देणाऱ्या अनुभवात बदलतो. ठीक आहे, तर कानापर्यंत तर गोष्ट पोहोचली, पण खरा खेळ तर यात पुढे सुरू होतो, आपल्या मेंदूच्या आत. चला बघूया तिथे काय घडतं. या कथेतला मुख्य कलाकार आहे अमिगडाला. हा आपल्या मेंदूच्या भावनिक केंद्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. धोका ओळखणं, भीती, राग अशा तीव्र भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं काम अमिगडाला करतो. आणि हो, तोच त्रासदायक आवाज ऐकून सगळ्यात आधी सक्रिय होतो. आता बघा आपला मेंदू एक विचित्र चक्रव्यूह कसा तयार करतो. पहिलं, तो त्रासदायक आवाज ऐकताच मेंदूची अलार्म सिस्टीम सुरू होते. दुसरं, अमिगडाला लगेच एक नकारात्मक भावनिक प्रतिसाद देतो, जणू काही धोका आहे. तिसरं, आणि इथेच खरी गंमत आहे, अमिगडाला आपल्या मेंदूच्या ऐकण्याच्या भागाला म्हणजे ऑडिटरी कॉर्टेक्सला संदेश पाठवतो की त्या आवाजाकडे आणखी लक्ष दे. आणि चौथं, यामुळे होतं काय की तो आवाज आपल्याला आणखीनच जास्त त्रासदायक वाटू लागतो. याचा अर्थ असा की आपला मेंदू त्या आवाजाला दुर्लक्षित करण्याऐवजी उलट त्यावरच आपलं सगळं लक्ष केंद्रित करतो. तो आपल्याला त्या आवाजाकडे लक्ष द्यायला भाग पाडतो आणि म्हणूनच तो आवाज सहनशक्तीच्या पलीकडे जातो. ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि आपल्या नियंत्रणाबाहेरची प्रक्रिया आहे. पण प्रश्न हा आहे की आपल्यात ही अशी विचित्र यंत्रणा विकसितच का झाली? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला खूप मागे जावं लागेल, उत्क्रांतीच्या इतिहासात, आपल्या पूर्वजांच्या काळात. या प्रतिक्रियेमागे शास्त्रज्ञांकडे 2 मुख्य सिद्धांत आहेत. पहिला आपण पाहिलाच, फिजिकल हायपोथेसिस, जो म्हणतो की आपल्या कानाची रचनाच याला जबाबदार आहे. आणि दुसरा सिद्धांत आहे प्रायमेट हेरिटेज हायपोथेसिस. यानुसार हा कर्कश आवाज आपल्या पूर्वजांच्या म्हणजे नरवानरांच्या डोक्याच्या सूचनेच्या आवाजासारखा आहे.
त्यामुळे तो ऐकताच आपला मेंदू नैसर्गिकरित्या धोक्याचा इशारा देतो. ही नर-वानर वारसा परिकल्पना ऐकायला खूपच आकर्षक वाटते, नाही का? पण इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. जेव्हा शास्त्रज्ञांनी काही माकडांवर प्रयोग केले तेव्हा त्यांना आढळलं की ती फळ्यावरच्या आवाजाला आणि सामान्य व्हाईट नॉईजला सारखीच नकारात्मक प्रतिक्रिया देतात. पण आपण माणसं मात्र व्हाईट नॉईजला तितका त्रासदायक मानत नाही. यामुळे ही दुसरी परिकल्पना थोडी कमकुवत वाटते. तर आत्तापर्यंत आपण भौतिक, न्यूरोलॉजिकल आणि उत्क्रांतीचे पुरावे पाहिले. आपल्याकडे या कोड्याचे बरेच तुकडे जमा झाले आहेत. चला आता या सगळ्यांना एकत्र जोडून अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचूया. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की यामागे कोणतंही एक सरळ साधं कारण नाहीये. ही एक बहुआयामी घटना आहे. यात भौतिकशास्त्र, शरीरशास्त्र आणि आपलं न्यूरोलॉजी या सगळ्यांचा एक परफेक्ट स्टॉर्म म्हणजेच एक अचूक संयोग होतो आणि मग आपल्याला तो अनुभव येतो. चला या परफेक्ट स्टॉर्मच्या गुन्हेगारांची पुन्हा एकदा ओळख करून घेऊया. गुन्हेगार नंबर 1 ती विशिष्ट फ्रिक्वेन्सी. गुन्हेगार नंबर 2 आपली स्वतःची कानाची रचना जी एका ॲम्प्लिफायरचं काम करते. गुन्हेगार नंबर 3 मेंदूतला अमिगडाला जो धोक्याचा अलार्म वाजवतो. आणि गुन्हेगार नंबर 4 मेंदूचा तो विचित्र फीडबॅक लूप जो आपल्याला त्या आवाजावरच लक्ष केंद्रित करायला भाग पाडतो. आणि हे सगळे घटक एकत्र येऊन एक साखळी प्रतिक्रिया तयार करतात. ही प्रक्रिया हवेतल्या कंपनांपासून सुरू होते, आपल्या कानातून प्रवास करते आणि थेट आपल्या भावनिक मेंदूच्या केंद्रावर जाऊन आदळते. आणि मग आपल्याला तो विचित्र, अंगावर काटा आणणारा अनुभव येतो. तर आता आपल्याला कळलंय की फळ्यावर नखं ओढण्याचा आवाज इतका त्रासदायक का असतो. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या आणखी अशा कितीतरी आदिम प्रेरणा असतील ज्या नकळतपणे आजही आपल्या वागण्यावर आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत असतील. जरा विचार करा.